वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरीतील गोळीबार प्रकरणातील आरोपी जेरबंद. गावठी कट्ट्यासह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आजोबांवर गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने अवघ्या काही तासात मुळा धरण परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल व अन्य साहित्य असा तब्बल 2,04,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 मे रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मोमीन आखाडा येथील दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर त्यांच्याच नात्यातील प्रवीण बाबासाहेब कोहकडे वय 22 याने जुन्या वादातून गावठी कट्ट्याने गोळीबार केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109 तसेच आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला असता तो बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून विना नंबर मोटारसायकलवर फिरणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने प्रवीण बाबासाहेब कोहकडे असल्याची कबुली दिली. झडतीदरम्यान आरोपीकडून 1 गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे, मोबाईल, कट्टा ठेवण्याचे पाऊच व काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या. आरोपीला पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी.